हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत हुक लावायचं. ब्लाऊजचे जे हुक आहे, सुरुवातीला आपल्याला माहिती नसते, आपण धरलं की कसंही हुक लावत असतो. परंतु हे हुक लावण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, विशिष्ट टाका करावा लागतो, तरच हे हुक आपल्याला व्यवस्थित लावता येते. ते हुक कधी लावायचं आहे ते मी तुम्हाला करून दाखवते. बघा, 4 पदरी धागा घ्यायचा. जो रंग असेल तर फार चांगला, म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी म्हणून तुम्ही वापरू शकता. परंतु ज्यावेळेला तुम्ही ब्लाऊज किंवा ड्रेसला तुम्हाला फ्रॉकला लावायचं काम पडेल, बघा अशा पद्धतीने हे हुक असते. ह्या हुकला असं ठेवायचं आणि झाल्यानंतर तुम्ही 2 पद्धतीने लावू शकता. एक तर ब्लँकेट स्टिच घेऊन सुद्धा लावू शकता तुम्ही. बघा, 90च्या अँगलमध्ये असं खाली घालून, किंवा तो अँगल थोडा तुम्हाला कठीण जाईल, त्यामुळे तुम्ही डायरेक्टसुद्धा असं लावू शकता. 2 पद्धती आहे. मी तुम्हाला सोपी पद्धत सांगते. बघा, पूर्ण हा जो स्टीलचा भाग आहे, हा पूर्ण भाग काय करायचा, आपल्याला झाकून टाकायचा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होते, हुक लावा म्हटलं की आपण इकडून 2-2 टाचे घालून टाकतो आणि आपण, परंतु अशा पद्धतीने जर व्यवस्थितरित्या आपण पॅक केले याला, तरच हुक परत निघत नाही. नाहीतर काय होते, त्याचा जर धागा निघून गेला, बटन म्हणजे त्याचं गाठ जर निघून गेली, तर मग परत आपल्याला हुक लावत बसावं लागते. त्यामुळे व्यवस्थित लावून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने सगळ्या बाजूने काय करायचं, याला पॅक करून टाकायचं आहे. ही जी बाजू आहे, सर्व बाजूने काय करायचं, याला पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघू शकता. बघा, अशा पद्धतीने पूर्ण स्टीलचा भाग पॅक झाल्यानंतर हा जो हेडचा भाग आहे, हे बघा, हे जे हेड आहे, या हेडला सुद्धा काय ते बरेच वेळ आपण एवढं लावून टाकतो आणि हेडला पॅक न करता या हेडला सुद्धा काय करायचं असते, असं धरायचं, या साईडने खालून टाकायचं, ते वर काढायचं आणि या हेडला पण इथे काय करायचं आपल्याला, असं अशा पद्धतीने आपल्याला इथे पॅक करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने याला पूर्ण पॅक करून टाकायचं. म्हणजे हा भाग असा वारंवार आपला निघत नाही. आणि झाल्यानंतर एक फासा घेऊन टाकायचा लास्टमध्ये. असा फासा घेतल्यानंतर आपला हुक लावून झालेला आहे, बघू शकता तुम्ही.